प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे हे गेल्या काही महिन्यांपासून केंद्र तसंच राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल जाहीर कार्यक्रमांमधून टीका टिप्पणी करतायत। अशाच प्रकारे त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांसंदर्भात वक्तव्य केलं होतं। याबद्दल महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद पुढील 3 महिन्यांसाठी निलंबित केली आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर 25,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। याबाबत ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही। या कारवाईबद्दल बोलताना कोल्हापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश मोरे यांनी बार काउन्सिल व्यावसायिक गैरवर्तन आणि इतर गैरवर्तन या सदराखाली वकिलांवर कारवाई करू शकतं, त्यामुळे सरोदेंवर इतर गैरवर्तन या सदराखाली कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं। मध्ये कलम 35 मध्ये 2 प्रकारचे मिसकंडक्ट दिलेले आहेत। एक प्रोफेशनल मिसकंडक्ट आहे आणि एक अदर मिसकंडक्ट आहे। असीम सरोदे यांच्यावर जी कारवाई झालेली आहे या कारवाईमध्ये अदर मिसकंडक्ट त्यांचा धरून त्याप्रमाणे त्यांच्यावर बार काउन्सिलनं कारवाई केलेली दिसते। सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती असो किंवा वकील असू देत यांना विचार आपले व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे। तथापि राज्यपालांसारख्या राजपत्रित पदाविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध बोलायचं असेल तर ते जे मत व्यक्त करायचं आहे ते सौम्य, स्पष्ट आणि सभ्य भाषेमध्ये करणे आवश्यक आहे। जर जी वापरलेली भाषा आहे ती भाषा अपमानजनक जर असेल किंवा अवमानकारक असेल तर अशा पद्धतीच्या भाषेला अदर मिसकंडक्टमध्ये घेता येऊ शकते आणि मला वाटते हा निकाल पाहता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं अदर मिसकंडक्ट या सदराखाली असीम सरोदेंचा मिसकंडक्ट कन्सिडर करून त्यांनी निलंबनाची शिक्षा। सोलापुरातील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही बार काउन्सिलला असलेल्या अधिकारानुसार करण्यात आली आहे। मात्र ॲडव्होकेट सरोदे याविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात असं सांगितलंय। त्याच्याबद्दल असीम सरोदे काय करू शकतात तर माझ्या मते जे काही कार्यवाही झालेली आहे त्याला रिस्पेक्ट तर दिलाच पाहिजे, कारण ही कार्यवाही एका समितीने केलेली आहे की ज्यांना कायद्यानं अधिकार दिलेला आहे। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ज्या समितीने ही कार्यवाही केली त्यांना एक न्यायालयाचा दर्जा आहे, ते सुद्धा न्यायाधीशापेक्षा काही कमी नाही आणि त्यांनी ड्यू एन्क्वायरी करून म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसचं पालन करून दिलेला हा निकाल आहे। आता याच्या विरुद्ध जर काही अपील करायचं असेल तर आपल्याला माहितीच आहे की घटनेच्या आर्टिकल 19 प्रमाणे राईट टू प्रोफेशन आणि राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन हे मूलभूत अधिकाराच्या मध्ये येतात आर्टिकल 19 प्रमाणे। तर याचं जर उल्लंघन झालं आहे असं त्यांना म्हणायचं असेल तर त्या उल्लंघनाच्या विरोधामध्ये कायद्यामध्ये तर त्यांना बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे अपील सुद्धा करता येईल। नसेल तर त्यांना वाटलं की माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालंय तर आर्टिकल 226 प्रमाणे ते उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतील। तसंच आर्टिकल 32 मध्ये तर मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं असेल तर उच्च न्यायालयात सुद्धा जाण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार सुद्धा मूलभूत अधिकार आहे। दरम्यान ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यावरील कारवाईबद्दल महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही। तर कोल्हापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय।